आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माघी गणेश जयंती आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघी गणेश जयंती ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. हा दिवस भगवान गणेशांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीच्या भागात साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि विधीपूर्वक श्री गणेशांची पूजा करतात. या सणाला महाराष्ट्रात माघ शुक्ल चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असेही म्हणले जाते. गणेश जयंतीला गणपती बाप्पांचे पूजन आणि प्रतिष्ठापना करण्याचे विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी चंद्रदर्शन करण्यास सक्त मनाई आहे. यामागे एक मनोरंजन पौराणिक कथा आहे. एकदा भगवान गणेश रात्रीच्या वेळी त्यांच्या वाहनावरून प्रवास करत होते. अचानक उंदराला रस्त्यावर साप दिसला. सापाला तो घाबरला आणि उडी मारली. यामुळे गणेश खाली पडले. हे दृश्य पाहून आकाशात बसलेला चंद्र हसला. गणेशाला हे वर्तन अत्यंत अपमानास्पद वाटले आणि त्यांनी क्रोधित होऊन चंद्राला शाप दिला. आजपासून तुझे तेज नाहीसे होईल आणि तू काळा होशील. घाबरलेला चंद्र देवांसोबत गणेशाकडे क्षमा मागण्यासाठी गेला. गणेशाने त्याला क्षमा केले, पण पूर्णपणे शाप माफ केला नाही. ते म्हणाले, दर महिन्याला एक अशी वेळ येईल ज्यावेळी तुमचा प्रकाश मंदावेल. हळूहळू तुम्ही वाढाल आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पूर्णपणे प्रकाशाने चमकाल. पण माझ्या जयंतीच्या दिवशी जो कोणी तुम्हाला पाहिल त्याला खोटे आरोप आणि कलंक सहन करावा लागेल. आणि म्हणूनच गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राला पाहणे हे अशुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि माघी गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील जो काही अंधकार असेल, संकटे असतील, ती निघून जाऊन देत आणि तुमचे आयुष्य प्रकाशमान होऊन दे, हीच गणरायाचरणी प्रार्थना. आपण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता तसेच बुद्धीची देवता म्हणून मानतो आणि कोणतंही शुभ कार्य चालू करायच्या आधी आपण सगळ्यात पहिला श्री गणेशांची पूजा करतो. तर सर्वांना सुखी, समाधानी, आनंदी ठेव हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिपी बघणार आहे. तर रेसिपीसाठी सगळ्यात आधी मी कांदा, टोमॅटो चिरून घेत आहे. कोणती पण रेसिपी करा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे लागतंच, लसूण वगैरे ह्या बेसिकच गोष्टी आहेत. ती सगळी आपण आधी तयारी करून घेतली की आपल्याला रेसिपी कोणती पण करायला अजिबात म्हणजे वेळ लागत नाही. त्यामुळे बेसिक तयारी आधी करून ठेवलेली बरी असते. शेंगदाण्याचं कूट असेल किंवा डाळींची निवड असेल, आठवड्याच्या भाज्या आणलेल्या एकदम निवडून व्यवस्थित फ्रीजमध्ये आपण स्टोरेज करून ठेवल्या की ज्यावेळी आपल्याला भाजी बनवायची असते त्यावेळी अजिबात आपल्या म्हणजे घाई गडबड होत नाही, गोंधळ होत नाही. ज्या वर्किंग वुमन असतात बघा, त्यांना तर म्हणजे खूप सोपं पडतं कारण त्यांना आधी वेळच म्हणजे कमी असतो. कारण सगळं आवरून लवकर त्यांना कामावर जावं लागतं. कामावर वेळेतच गेलं तर घेतात, नाही तर घेत नाहीत. आता त्यांचं पण तसं असतं, एक 10 मिनटं जरी लेट पंचिंग झालं तर तास 2 तासाचा पगार कट करून घेतात. त्यामुळे कामावर जाणारे जे लोक असतात त्यांना म्हणजे वेळेचं खूप बंधन असतं बघा. या वेळेत हे आवरलंच पाहिजे आणि ह्या वेळेत हे सगळं झालंच पाहिजे. आता मला ज्या भाज्यांसाठी लागणार आहे कांदा, तर तो मी सगळा एकदम चिरून घेत आहे. आणि माझ्याकडे काही वेळ वगैरे नाही आहे, मी असं ठोकळ्यावरच चिरते. आता भरपूर जण बघत असतील, मी खूप दिवस झाला हा ठोकळाच वापरते. आणि मला कसं झालेलं तर त्याची सवयसुद्धा झालेली आहे की मला त्याच्याशिवाय येतच नाही कट करायला. कुणाच्यात तर गेला आणि वेळ असली तर मला अजिबातच म्हणजे तिथं अवघडल्यासारखं होतं. आज मी बनवणार आहे या शेंगाची भाजी. आमच्या इकडे या शेंगांना पापडीच्या शेंगा असं म्हणतात. आता तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत नाही मला, पण आमच्या इकडे तर पापडीच्या शेंगा म्हणतात. त्या स्वच्छ धुवून घेते आधी, कारण बाजारात तिकडं म्हणजे कसं पण कुठं पण टाकलेलं असतं. परत सगळ्यांनी येऊन हात वगैरे लावलेला असतो. त्यामुळं कोणती पण गोष्ट बाजारातून आणली तर ती धुवूनच वापरायची. गटरीतल्या वगैरे इकडल्या तिकडल्या माशासुद्धा त्याच्यावर बसलेल्या असतात. त्यामुळं कोणतं पण काहीही असून दे, पण धुतल्याशिवाय अजिबात वापरायचं नाही.
आता थोडीशी भाजी जास्त असल्यामुळे 2-2.5 पळी मी तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर कांदा घातलेला आहे. थोडंसं जिरं मोहरी त्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित कांदा लालसर कलर येऊसपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. आमच्यात भाजी आमटीला तुम्ही बघू शकता बेसिकच सर्व काही असतं. जास्त काय असं म्हणजे मसाले मी वापरत नाही. कांदा लालसर कलर येऊसपर्यंत भाजला आणि त्यानंतर मग हळद चटणी वापरलेली आहे. जेवणामध्ये शक्यतो तुम्ही हिंगाचा वापर करत जावा, कारण हिंगामुळे सुद्धा जेवणाला खूप चांगली टेस्ट येते. दरवेळी मी बाजारात हिंग लिहिते, पण ह्यावेळी मी विसरले त्यामुळे आणलंच नाही. मी रोज म्हणते हिंगाची डबी घेऊन यायचं, पण दुकानात जाते मी पण आणायचंच विसरून जाते. त्यानंतर टोमॅटो टाकला आणि व्यवस्थित तेल सुटूसपर्यंत ते भाजून घेतलं. हे भाजणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, कारण टोमॅटो जो असतो तो आपण कच्चा घेतलेला असतो, कांदा कच्चा असतो, तर त्याचा उग्र जो वास असतो तो जाणं आणि ते शिजणंसुद्धा तेलामध्ये खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर पापडीच्या शेंगा मी त्यामध्ये घालून घेतल्या आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. या भाजीला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे ह्याच्यावरच शिजवून घ्यायचं आहे, वाफेवरच. म्हणूनच थोडंसं तेल जास्त वापरायचं आणि टोमॅटो पण जास्त वापरायचा, जेणेकरून टोमॅटो आणि तेल त्याच्यामुळे ती भाजी शिजली जाते. आता व्यवस्थित ते तेलात सगळं परतून घ्यायचं आणि ही सगळी प्रोसेस आहे ती मी एकदम मंद गॅसवरच करत आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून ठेवायचं. आता मी शेंगदाण्याचं कूट यामध्ये ॲड करणार आहे, पण लगेच केला तरी पण चालेल किंवा थोड्या वेळाने केला तरीसुद्धा चालेल. मी आता लगेच घातलेला आहे आणि झाकून ठेवणार आहे थोडा वेळ, एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायची आणि परत एकदा व्यवस्थित ते हलवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही 5 मिनटानंतर मी सगळं व्यवस्थित ते हलवून घेतलेलं आहे एकजीव करून आणि परत आपण झाकून ठेवून एक 10 ते 15 मिनटं शिजून द्यायचं आहे. पूर्णपणे वाफेवरच मी शिजवणार आहे. तोपर्यंत इकडं मी मेथीची भाजी फोडणी मारत आहे. मेथीची भाजी मी कालच निवडून ठेवलेली होती, त्यामुळे ती काय लगेच घेऊन करता आली बघा. निवडून ठेवलेल्याचा हा एक म्हणजे फायदा असतो. पूर्वतयारी याच्यासाठीच आपण आधी केलेली बरी असते. मी आता मेथीच्या भाजीलासुद्धा कांदा घालणार आहे. लसूण मी इथं सोलून घेतलेला आहे. आता व्यवस्थित लसूण थोडासा दुखवून घ्यायचा आणि तेल घातलेलं आहे कढईमध्ये 2-2.5 पळी. त्यानंतर कांदा घातलेला आहे आणि लसूण मी इकडं जे स्मॅशर आहे त्याने स्मॅश करून घेत आहे. पूर्णपणे बारीक नाही करायचा, म्हणजे थोडासा असा दुखवून घ्यायचा, त्याला मोठाच ठेवायचा आणि कांदा आपला व्यवस्थित भाजला की मग आपण लसूण त्यामध्ये घालायचा आहे. 1-2 हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्या. जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातला तरीसुद्धा चालतं. आता इथं बघू शकता तुम्ही कांदा भाजलेला आहे आणि त्यानंतर मी इथं हिरवी मिरची टाकलेली आहे. लसूणसुद्धा मी यामध्ये आता ॲड करणार आहे आणि व्यवस्थित तेलात लसूण भाजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की लसणाचा जो वास असतो तो व्यवस्थित तेलामध्ये गेला पाहिजे. त्याचा उग्र वास, कच्चा वास तसाच भाजीमध्ये येतो आणि तिकडं आपली पापडीची शेंग जी आहे ती पण शिजत आहे आणि इथे लसूण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मग मी आता जी मेथी होती धुवून घेतलेली ती मी त्यामध्ये घालणार आहे. आमच्या इकडे मी मेथी शक्यतो चिरून घेत नाही, कारण चिरली तर मग कसं होतं कडवटपणा जास्त येतो मेथीच्या भाजीला, त्यामुळे मी शक्यतो भाजी चिरत नाही. एकेकांच्याकडे चिरूनसुद्धा घेतात भाजी, पण गोलपानाचीच भाजी आणलेली होती मी ती काय एवढी कडू नसते आणि मी शक्यतो मेथीची भाजी चिरतच नाही. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित ते परतून घेतलं, जेणेकरून लसूण कांदा तेल आपल्या भाजीला सगळीकडे व्यवस्थित लागेल. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट पण मी ॲड केलेला आहे. थोडीशी मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ पण यामध्ये घालायची, त्यानेसुद्धा खूप चांगली टेस्ट येते. आमच्यात तसरी कसा करतो तर शेंगदाणं आणि जी मुगाची डाळ असते ती त्यातली अशी व्यवस्थित बाजूला करून भाजी तेवढंच खातो. त्याला ते खूप आवडतं आणि लसूण पण या भाजीतला त्याला खूप आवडतं, त्यामुळे मी लसूण पण या भाजीमध्ये जास्त घालते. लसणाचा वापर जास्त केला की भाजीला टेस्टसुद्धा खूप चांगली येते. आता झाकून ठेवायचं आहे. थोडीशी मुगाची डाळ घातलेली आहे मी झाकून ठेवलेलं आहे आणि आधीमध्ये असं आपण उघडायचं आहे, परत खालवर करायचं, परत झाकून ठेवायचं.
आता मी 2 भाज्या मुद्दामनं बनवल्या आहेत, कारण की श्री आमचा शक्यतो ती पापडीची भाजी वगैरे खायला बघत नाही. मग ती नाही खाल्ला तर ही तर खाईल म्हणून मग मी ती भाजी बनवलेली आहे. आणि संध्याकाळी यांना आणि श्रीला चप्पल घेण्यासाठी आम्ही आलेलो. खूप वेळ झालेला, संध्याकाळचे 8, 8:15 वाजलेले होते. चप्पला तर एवढ्या महाग आहेत, दोघांच्या चप्पलांचं 1100 रुपये झालं. श्रीचंच जे सँडल होतं ते खूप महाग होतं. आणि त्यानंतर घरी आल्यावर स्वयंपाक बनवला. तर आज मी गाजराची कोशिंबीर स्वयंपाकात बनवलेली होती. तिकडनं येऊन स्वयंपाक वगैरे बनवून जेवून झोपायला खूप वेळ झाला. कमीत कमी 11, 11:15 वाजले. आणि रोजचंच किती पण लवकर आवरा तुम्ही ते टायमिंग येतंच. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.